68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेता हर्षवर्धन सदगीर याचा पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला। सत्कारानंतर पत्रकारांशी झालेल्या वार्तालापात हर्षवर्धन आणि त्याचे प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी माध्यमकर्मींशी संवाद साधला। या प्रसंगी पत्रकार संघाचे सरचिटणीस मंगेश फल्ले आणि खजिनदार दिलीप तायडे उपस्थित होते। आपल्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबाबत हर्षवर्धन म्हणाला, 2019 साली मी पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झालो, परंतु त्यानंतर माझ्या कारकिर्दीमधील उमेदीची 2 वर्षे कोविडमध्ये गेली, त्यामुळे माझी कामगिरी जरा ढेपाळली। पुढील अनेक स्पर्धांमध्ये अपयशी ठरल्याने माझ्यावर जोरदार टीका करण्यात आली। हर्षवर्धन आता कुठलाच किताब जिंकू शकत नाही, तो आता संपला, अशा चर्चा देखील रंगवण्यात आल्या। असल्या प्रकारांमुळे मी खचून गेलो होतो, परंतु माझे गुरु काका पवार यांनी मला त्यातून सावरले। पुन्हा जिद्दीने सरावाला लागलो आणि महाराष्ट्र केसरीची 68वी स्पर्धा जिंकून मी पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीची मानाची गदा उंचावली। महाराष्ट्र केसरी होताच यावेळी माझ्या मनातील भावनेचा बांध फुटला आणि भावनेच्या भरातच मी यापुढे महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळणार नाही अशी घोषणा केली। याआधी सरकारी नोकरीसाठी मी प्रयत्न केले होते, मात्र नोकरी न मिळाल्यामुळे मी हताश झालो होतो। या हताशतेमुळेच मला आता सरकारी नोकरीची गरज नाही असे चुकीचे वक्तव्य देखील मी त्यावेळी केले, अशी कबुली सुद्धा हर्षवर्धन सदगीर यांनी यावेळी दिली। महाराष्ट्र केसरी किताब मी 2019-20 साली जिंकलो। त्यावेळेस मी नवीन होतो, नौका होतो, मला अनुभव पण नव्हता या स्पर्धेचा, पण मी माझ्या गुरुवांनी जी माझ्याकडून मेहनत करून घेतली होती त्या मेहनतीवर माझा विश्वास होता। तेव्हा त्या मेहनतीच्या जोरावरती मी लढलो, नवीन होतो, पण मी तो किताब 2020ला जिंकलो। तेव्हाच घरच्यांचं स्वप्न मी पूर्ण केलं। आमच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला पहिली गदा माझ्या स्वरूपात आली, तेव्हा मला खूप छान वाटलं होतं। आणि त्याच्यानंतर परत प्रत्येकाच्या अपेक्षा वाढतात तशी माझी पण अपेक्षा वाढली की पुन्हा एकदा माझ्या नोकरीत राहायचं, परत डबल महाराष्ट्र केसरीसाठी चान्स म्हणजे प्रयत्न करायचा। ती मी प्रयत्न करत राहिलो। काही गोष्टी मला परत त्या ठिकाणी जाता नाही आलं, म्हणजे महाराष्ट्र केसरी किताबाला गोष्ट निघालता नाही आली, पण मी मेहनत करत राहिलो। काकासाहेबांची एकच शिकवण, मेहनत करत राहा आणि आपण कुठं कमी पडतोय काय ते तुम्हाला समजायलाच। यश जेव्हा भेटायचं तेव्हा भेटेलच, परमेश्वर बघतोय वरतून। तर या पद्धतीने मी मेहनत तेव्हापासून करत आलो। महाराष्ट्र केसरी 2020 झाल्यानंतर 2 वर्षाचं लॉकडाऊन माझ्यासाठी खूप मोठा खराब काळ होता, मी त्याच्यातून गेलो। त्याच्यानंतर माझं ऑपरेशन झालं, असे 2-3 वर्ष गेलो। 2023-24ला लढलो परत, त्याच्यात पण मला पाहिजे तसा जो माझा परफॉर्मन्स पाहिजे होता तो आला नाही, तरी पण खचलो नाही। मध्यंतरीच्या काळात परत एकदा कुस्तीत म्हणजे माझा जो परफॉर्मन्स होता तो परत खालच्या लेवलला चालला होता। काही म्हणजे मी टेन्शनमध्ये असताना तर खूप टीका होत चालली होती की जवळपास तुझं आता काय राहिलं नाही, म्हणजे मागे पुढे बोलणारे की आता नाही होऊ शकत तुझ्याकडून, 4-5 वर्षाचा काळ गेला आहे, महाराष्ट्र केसरी किताब जिंकून। पण मला ते खंत होती की एकदा तरी हा किताब जिंकून दाखवायचा। गुरुवारी काकासाहेबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी पहिल्यापासून आहे, आत्ता पण होते। त्यांच्या आशीर्वादानुसार मी मेहनत कायम करत राहिलो एकनिष्ठ, आणि ती मेहनत जेवढी करता येईल तेवढी करतोय, आणि त्याचंच मला काल हे श्रेय काल फळ भेटलं। 2026चा किताब जिंकलो, खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, कारण जी स्पर्धा काल पार पडली ती भव्य दिव्य स्वरूपात होती, मोठ्या प्रमाणात बक्षीस दिलं गेलं, त्याचा मी मानकरी झालो, त्याचा मला खूप मोठा आनंद आहे। बोललो गेलो कारण इथून मागं मी खूप टीका ऐकली होती माझ्या बाबतीत मागे पुढे की नाही करू शकत किंवा काय, पण मी माझी एक जिद्द ठेवली होती की करून दाखवायची, एकदा तरी हा किताब परत जिंकायचा। आणि त्या भावनेत मी, कारण मी नोकरीच्या पण खूप संदर्भात मी चक्कर मारले, मुंबई असेल, सर्वांना भेटलो असेल, त्या सगळ्या गोष्टी माझ्या त्या भावना त्यावेळेस व्यक्त होऊन आल्या होत्या। मी त्यावेळेस बोललो की मी आता याच्यानंतर मी कुस्ती खेळणार नाही, मला नोकरीची गरज नाही, आम्ही बोलून गेलो। पण तसं काही नाही, जर मला सरकारने दिली तर मी ती नोकरी स्वीकारायला आहे, कारण मी अशा ठिकाणावरून आलो, त्या ठिकाणी माझं गाव असं ठिकाणी आहे डोंगरावरती, त्या ठिकाणी कधी लाईट पण नसते, कधी पाणी नसतं किंवा काही गोष्टी सुविधा नाही, एक टाईम बस येते गावात फक्त, म्हणजे अशा ठिकाणावरून आलेले। कोणी जरी बघितलं तरी कोणी म्हणू शकत नाही की या ठिकाणावर हा पाहिलं आलेलं आहे, पण मी त्या ठिकाणावर दाखवत नाही, कारण मी माझ्या पूर्ण मेहनतीनं हे सर्व केलेलं आहे। त्याचा मला अभिमान आहे। जरी नाही भेटली नोकरी तरी मला आता त्याच्याशी एवढं काही करू शकत नाही, सरकारच्या विरोधात काही करू शकत नाही, पण जर दिलीच तर मी स्वीकारायचं मला। आता हा जो निर्णय मी रात्री भावनेच्या भरात बोललो, शेवटी मी आजपर्यंत फक्त गुरुवारी काकासाहेबांचे शब्द पुढं गेलो नाही कुस्ती क्षेत्रातलं, ते जसं म्हणतील तसं मी मला मान्य, जर खेळायला लागलो तर खेळत मी इथून पुढे पण जो रिझल्ट येतो येईल, पण मी खेळत नक्कीच लढत।
नक्कीच कुस्ती क्षेत्रातला असेल तो सर्वस्वी निर्णय गुरुवार यांचाच राहील. बाहेरचा बघ आता गावाकडे काही मग गेल्यानंतर जर नसला जॉब तर शेती आहे, बाकीच्या गोष्टी मग भविष्यात असा प्लॅनिंग आहे की जर आपलं व्यवस्थित झालं तर एक छोटीशी व्यायामशाळा कुठेतरी आपल्या भागात करावी आणि आपल्या मार्फत कुठेतरी मुलांना जर जेवढा आपला अनुभव देता येईल, हा तर 17-18 वर्षाचा अनुभव आहे, त्याच्या मार्फत कुठेतरी मुलांना छोट्या छोट्या मुलांना तरी जसं आमचे गुरुवारीने आम्हाला घडवलं तसं आम्ही कुठेतरी छोट्या छोट्या मुलांना तरी त्या भागातून तयार करू. कारण त्या आमच्या भागात कोणतीही मोठी व्यायामशाळा नाही किंवा कोणतीही सुखसुविधा त्या ठिकाणी नाही आहे जसं पुण्यात आहे. तर त्या ठिकाणी माझ्या मार्फत झालं तर नक्कीच मला त्या क्षेत्रात आवडेल. खरं तर जे कुस्ती ज्यावेळेस चालू होती ना त्यावेळेस एकदम ॲग्रेसिव्ह मोडमध्ये येतो. मी पण ॲग्रेसिव्ह मोडमध्ये होतो, तो पण म्हणजे एकदम असे राग असल्यागत. कारण एवढे मोठे टायटल बाउटे आणि राग येणार नाही, राग नाही आला तर कुस्ती कशी करणार आपण. आम्ही दोघं ॲग्रेसिव्ह मोडमध्ये होतो. ही गोष्ट आमची प्रॅक्टिसमध्ये पण कधी कधी होती. एखाद्याने जोरात ओढलं किंवा एखाद्याने जोरात हे केलं तर त्या गोष्टी होत राहतात. आणि त्याच्याकडून जेव्हा प्रतिक्रिया आली, पहिली दुसरी आली, तरी मला काही एवढं वेगळं वाटलं नाही. फक्त मी पंचांना सांगितलं तर रॉंग होतं काहीतरी, पण मला त्याचं काही वेगळं वाटलं नाही. कारण ह्या गोष्टी होतच राहतात प्रॅक्टिसमध्ये. कधीतरी गुडघास लागतो कानावरती किंवा असं तसे कान बिनतो, म्हणजे ह्या अशा गोष्टी लागणं. मी एकदम एक सेकंदाचा पण विचार केला नाही की काहीतरी चुकीचं होते. फक्त मी पंचांना सांगितलं की काहीतरी होतंय असं सांगा फक्त, नाही. त्यामुळे मला त्याचं काही विशेष वाटत नाही. आणि स्टेजवरून कुस्ती संपली, बरेचसे जण बघायला पण होते. आम्ही एकदम त्याला भेट घेतल्याने त्याला भेटलो पण काही नाही, हारल्याचं काही दुःख मानून घेऊ नको, तुला पण नंतर भेटीलच महाराष्ट्र केसरी किताब असं बोलणं पण झालं. सोशल मीडियावरती 90% तर लोकांना कुस्तीचं काहीच कळत नाही. मी तरी असं माझी तरी भावना, मी पण सोशल मीडियावरती आहे, 90% लोकांना कुस्तीतलं काहीच कळत नाही. मला सांगा, जर तुम्ही आता पत्रकार बांधव सगळे आहे तर तुम्ही कोणी माझं नाव घेत होतं की हा महाराष्ट्र केसरी होईल? एक असेल, पण इथं तर 10 नाही 90% लोक तुमच्या विरोधात आहे ना. मग मी ते पण म्हणतो ना, मी पण स्वतःला म्हणत होतो की मी कुठं कमी, माझं नावच कोण घेत नाही. मग सोशल मीडियावरती किती टक्के लोक बरोबर आहे? म्हणजे माझी एक भावना आहे, तशी ती भावना चुकीची नाही आहे. त्याच्यातून ती जी रिॲक्शन झाली ती काही चुकीची नव्हती. मला वाटत होतं मी, कारण ही होणं कुस्ती आहे, एकमेकाला टक्कर देतोय म्हणल्यावरती कुठंतरी चला हारायला लागलाय, टेन्शन जास्त आले, ती होऊन गेलं रिॲक्शन पण ते मी काय एकदम वेगळं वाटलं नाही. एकदम कंटिन्यू भाऊ दादाशिवाय हात मारतच नाही आले एकदम, याच्याशिवाय नाही. कारण मी 4-5 वर्षांनी त्याला सिनियर आहे, त्यामुळे तो, आणि माझ्यापेक्षा सायलेंट आहे तो प्लेअर, माझ्यापेक्षा सायलेंट प्लेअर. अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल आणि हर्षवर्धनचे मार्गदर्शक काका पवार म्हणाले, मातीच्या कुस्तीकडे थोडे दुर्लक्ष करून मॅटवरील कुस्तीला प्राधान्य देण्याची आता गरज आहे. हरियाणाने मातीच्या कुस्तीचे पूर्णतः मॅटमध्ये रूपांतर केल्यानेच या राज्याचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील मॅटवरील कुस्तीला प्राधान्य द्यायला हवे. आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकाचे स्वप्न बघायलाच हवे. आपली मातीवरील कुस्ती मॅटवर आली तरच ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढेल, असा दृढ विश्वास देखील काका पवार यांनी यावेळी व्यक्त केला. आता तुम्ही सोशल मीडियामध्ये बोलताय, म्हणतात नाव ठेवणारे खूप असतात. मी म्हणलं नाही, दोघं भाऊ आहेत, भावाला भाऊ आपण राहतो, एक दिवस तरी ठोकाठोकी होतीच. तसं काम आहे. आता तिथं मध्ये उतरल्याच्या नंतर ठोकाठोकी होतीच, ही कुस्ती आहे. मान वळताना ह्याला राग आला, पण हा सिन्सिअर असल्यामुळं हा काय त्याच्या अंगावर ऍक्सिव्ह केला नाही. हाही जाऊ शकला असता, म्हणजे हा तिथं जाऊ शकला नाही. का जाऊ शकला की हे अनुभवी आहे, त्या अनुभवाचा फायदा हाला मिळाला. ॲग्रेसिव्ह होऊन फायदा मिळणार नाही. ॲग्रेसिव्ह नुसतं असं मारायला गेलं म्हणून त्याला काय होणार नाही. हा बरोबर डिफेन्सिव्ह होऊन त्याला माहिती आहे गेला कशी कुस्ती काढायची आणि काळजी बरोबर. कुस्तीगीर परिषद आणि कुस्तीगीर संघ हा 2 झाल्यामुळं काय झालं की दोघांचा वाद कोणाचा आहे, म्हणजे आपण म्हणतो ना तुले मोठा का मी ले बडा, असं काम झालं ना तिथं. माझा पैलवान बडा तर का छोटा, दुसरा पैलवान होता जुना, तेही म्हणणार मी ले मोठा आहे. म्हणजे असं त्यांचं भांडण सुरू आहे. त्या भांडणामध्ये काय झालं की ऑल इंडिया फेडरेशनने त्यांना काय दिलं की त्यांना मान्यता दिली. हा मानायला तयार नाही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद की नाही आम्हालाच मान्यता. म्हणजे 72 सालापासून ती खेळणारी संघटना आहे, म्हणजे मामासाहेब मवळांनी स्थापना केलेली. ती स्थापन करतच त्यांची एवढी परंपरा असताना तुम्ही म्हणजे तसं म्हणलं तर आज हा कितवा म्हणले 68वा महाराष्ट्र केसरी. कसा होईल 68वा? काल मी जन्माला आलो की लगेच महाराष्ट्र केसरी चालू का? कुस्तीगीर परिषद संघ काल आला जन्माला, मग तुम्ही न्यू म्हणून म्हणा ना तुमचा. जुनं काय सांगताय की हे 70 सालचं 68वा महाराष्ट्र केसरी कसं काय होईल? काका भाजप याच्यात घुसल्यामुळे
नाही भाजप नाही आहे बा. राजकारण आता उघड आहे. नाही, एकीकडे राजकारणाचं काय घेणं नाही, आम्हाला राजकारणाची काय घेणं नाही. खेळाडू घालला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे. 2 संघटना झाल्यामुळे ती भांडण आहे. ते काल दोन संघटना कोणामुळे झाल्या? भाजप काल ज्यावेळेस सगळे जे पाहुणे स्टेजवरती वगैरे बोलवले होते ते 2 मल्ल त्यांची कुस्ती वगैरे लावण्यासाठी तर तुम्ही पाठीमागे बसला होता. तुमचं नाव पुकारलं नाही, कुणीतरी तुम्हाला पाठीमागे मग पुढं जा म्हणजे तेव्हा तुम्ही पुढं आला. नाही, तर ठीक आहे का नाव पुकारलं मी आता इथं बसलोय, तुम्ही मला बोलवलं, मला अभिमान आहे ना. कुठं बसवलं तर बसलं की अभिमान हा आपल्याला काय त्याच्यात काही एवढी आहे का. तिथं खुर्चीवर पुढे गेलं, मंत्र्यापाशी गेलं म्हणजे मला ते मंत्री होता येते का. नाही, तेच मंत्री राहणार आहे, त्याची खुर्ची राहणार आहे, आमची खुर्ची थोडीच मिळणार आहे. नाही ना, त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्नच नाही की त्यांनी बोलवलं नाही बोलवलं. माझे 6 पैलवान होते त्या महाराष्ट्र केसरीमध्ये. माझ्या पैलवानाच्या आपसामध्ये 2-3 कटले, मग हे 2 राहिले. आता मी त्या 2 त्यांच्यावर राग करू का, तुम्ही कसं काय जिंकलं नाही म्हणून. नाही ना, तसं संघटनेत आहे का दोन्ही. ती म्हणते माझी संघटना, ही म्हणते माझी संघटना. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.